नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 27व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. बाबा, तुम्ही म्हणे काशीत रुक्मिणी स्वयंवर लिहिलं आहे असं उद्धव मामा सांगत होता. भाजणी दळायला बसलेली लीला म्हणाली. धोतराच्या निऱ्यांची पुढची पट्टी सारखी करण्यासाठी वाकलेले एकनाथ ताठ होत म्हणाले, अगं हो, पण तुझ्या आईची हौस म्हणून लिहिले. जात्यावरचा हात थांबवीत गिरिजाबाई म्हणाल्या, अगं बाई, माझ्यासाठी काहीतरीच काय बाई बोलणं. नाथ म्हणाले, काहीतरीच नाही, अगदी खरं. अगं, तुला श्रीखंड्याचे लग्न काढावेसे वाटत होते ना, पण श्रीखंड्या म्हणजेच गोपाळकृष्ण हे कळल्यावर मग मी आपल्या श्रीकृष्ण रुक्मिणीचं वाङ्मयीन लग्न लावून मोकळा झालो व शब्दाच्या ऋणातून मोकळा झालो. लीला, अगं, ह्या विजयी पांडुरंगाच्या लग्नासाठी मी कर्नाटकात गेलो होतो ना, तेव्हाच माझ्या मनात रुक्मिणी स्वयंवर लिहावे अशी प्रेरणा झाली. पण त्याची पूर्ती मात्र काशी क्षेत्री झाली व श्रीमद भागवत समाप्तीपूर्वी 2 वर्ष आधी मी रुक्मिणी स्वयंवर पूर्ण केले. श्रीखंड्याचे नाव ऐकताच गिरिजाबाईंचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, आपण वाचून तरी दाखवावं, तेवढंच समाधान. दुधाची तहान ताकाने तरी शमेल. म्हणजे आमचं लिखाण आपलं ताकाचं पोळचट पाणीच ना, नाथ गमतीने म्हणाले. गिरिजाबाई लाजल्या व खुंट्याचा हात सोडून त्यांनी कपाळावरचा घाम मनगटाने पुसला व म्हणाल्या, एश्श, काहीतरीच काय बोलणं. पत्नीचं हे स्वरूप नानांना सुखावून गेले. त्यांना उगाचच दळण दळणाऱ्या नामयाच्या जनीची आठवण झाली. प्रवचनाला 6व्या अध्यायापासून सुरुवात झाली होती. झालेल्या कार्याची ही फक्त पुनरावृत्ती होती. नवीन सृजनाचे सौख्य त्यात नव्हते. फक्त पुनःप्रत्ययाचा आनंद मात्र होता. कर्मयोगाच्या बाबतीत निष्क्रिय राहण्याचा नाथांचा पिंड नव्हता. त्यामुळे ते कार्यमग्न असले तरी मनात हुरहुर होती. काहीतरी नवनिर्मिती करावी असे त्यांना सारखे वाटत होते. अर्थात अधूनमधून भारुडे, पदे, अभंग इत्यादी नवलेखन ते करीत होते, पण त्यात त्यांना भरीवपणा वाटत नव्हता. तशाच श्री ज्ञानेश्वर पुण्यतिथी आली. श्रोते मंडळी म्हणू लागली, महाराज, ज्ञानेश्वरीचे पारायण आपल्या मुखाने ऐकावे असे वाटते. तो ग्रंथ जरी मराठीत असला तरी समजायला कठीण जातो, तेव्हा तो आपण सुलभपणे सांगावा. एकनाथ महाराजांना फार आनंद झाला. लहानपणापासून त्यांच्यावर ज्ञानेश्वरीचे संस्कार होते. देवगिरीवर गुरुसान्निध्यात त्यांनी ती समजावून घेतली होती. त्यातल्या कित्येक ओव्या तर अगदी मुखोद्गत होत्या. ज्ञानेश्वरीतल्या उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांत त्यांच्या मनात इतके चपखल रुतले होते की त्याचा सर्रास वापर त्याने भागवत ग्रंथात केला होता. एकाकार टीका ह्या नावाने लिहिलेला भागवताचा प्राकृत ग्रंथ आता एकनाथी भागवत म्हणून प्रचारात येत होता. लोक एकनाथी भागवत म्हणायचाच प्रघात पाडत होते. श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा प्रस्ताव नाथांनी लगेच उचलून धरला. पण दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात विचार आला, आजपर्यंत जितक्या ज्ञानेश्वरी पोथ्या हाताळल्या त्या प्रत्येकीत बऱ्याच प्रमाणात भिन्नता आहे, पाठभेद आहेत. जादा ओव्या घुसडल्या असाव्यात अशी काही पोथ्या वाचताना शंका येते. काही ठिकाणी तर चक्क अशुद्ध आणि निरर्थक शब्दांचा भरणा झाला आहे. तेव्हा कोणती ज्ञानेश्वरी प्रमाण मानायची हाच मूलभूत प्रश्न आहे. मग पारण्याचा विचार. त्यांच्या मनात हा विचार चाटून गेला की आपणास मिळतील तितक्या ज्ञानेश्वरीच्या पोथ्या जमवून त्यांचे बारकाईने वाचन करावे. सर्व पोथ्यांमध्ये समान असलेल्या ओव्या निवडून बाजूला घ्याव्यात. अशुद्ध आणि निरर्थक वाटणारे शब्द बाजूला करावेत. ज्ञानेश्वरांच्या विचारांशी, विशेषतः ज्ञानेश्वरीत उपयोगात आणलेल्या विषयाशी सुसंगत नसतील अशा ओव्या काढून त्याही बाजूला कराव्यात व एक शुद्ध प्रत तयार करावी. त्यामुळे ज्ञानेश्वरीवर झालेले आक्रमण दूर होईल. आरशाप्रमाणे शुद्ध, स्वच्छ असे माऊलीचे विचार लोकांपुढे येतील आणि त्यांच्या मनाचा संभ्रम दूर होईल. अशा पवित्र आणि विद्वन्मान्य ग्रंथाचे शुद्धीकरण करायचे म्हणजे केवढे प्रचंड कार्य. दिशा मिळाली, कार्यनिश्चिती झाली आणि ह्यापासून आंतरिक समाधान लाभेल याची पूर्ण खात्री झाली. भारत देशाच्या महाराष्ट्र प्रदेशात गोदा भीमेच्या खोऱ्यात या भाग्यभूमीत
महान पुरुषांची परंपरा इतिहासाच्या आरशात पाहायला सापडते. नाथांना वाटले 12व्या शतकात गोदावरीच्या कुशीत जन्म घेतलेल्या एका संन्याशाच्या मुलांनी बालेघाटाच्या फत्तरी हृदयात भक्तिभावाची महान ज्योत प्रज्वलित केली. जो जे वांछील तो ते लाहो अशी दिव्य भव्य याचना विश्वात्मक देवाजवळ केली. स्वत्व विसरलेल्या आपल्या देशबांधवांना धगधगीत बाण्याच्या निस्पृह वैराग्याने जय जय रामकृष्ण हरी ही ललकारी ऐकवली. वाळलेल्या भोपळ्याच्या एकतारीतून नादब्रह्म साकारले. जड धातूच्या टाळ झांजातून पुंडलिक वरदा पांडुरंगाला जाग आणली. रेड्यासारखा पशु तर बोललाच, पण जड अचेतन भिंतीलाही पाय फुटले. विचार करता करता नाथ सद्गदित झाले. त्या चारी भावंडांजवळ कशाचे भांडवल होते? कोणत्या कुबेराचे कोष त्यांच्या सहाय्याला उघडला होता? केवळ दृढनिष्ठा, श्रद्धा आणि जिद्द. त्या पुण्यशील महात्म्यांच्या मनात यशापयशाची पाल चुकचुकली नाही, तर पैल तीरावर कोकणच्या काऊचा शब्द शकुनाचा प्रणवाचाच शकुन सांगत होता. नाथांनी हात जोडले. कृतज्ञतेने भारावलेल्या हृदयातून वाग्देवता स्रवू लागली. मनाच्या अत्यंतिक हळुवार अवस्थेत ते स्वतःशीच बोलावे तसे म्हणू लागले. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेणे, बोलतो वचने भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. आता एकनाथांना अहोरात्र ज्ञानाई माऊलीचे वेध लागले. अहर्निश त्यांच्या मनात ज्ञानेश्वरीचाच विषय घोळू लागला. त्यांना जणू त्याचे पिसे लागले. ज्ञानेश्वर काळात जनता पारतंत्र्यात नव्हती, तर यादवांचे म्हणजे स्वकीयांचे राज्य होते. पण लोक स्वार्थी प्रवृत्तीचे, स्वतःच्या पायापुरतं बघणारे होते. सत्तेवर असलेले सत्तेच्या बळावर दुसऱ्यावर जुलूम जबरदस्ती करण्यात मागे पुढे पाहत नसत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जीवनाला तत्त्वज्ञानाची क्रियाशील बैठक दिली. देशबांधवांना जातीधर्मातील एकात्मतेची साक्षात्कारी शिकवण दिली. क्रियाशून्य समाजपुरुषाच्या शरीरात नवचैतन्य निर्माण केले. कर्मण्येवाधिकारस्ते हा महान मूलमंत्र साध्या सोप्या सरळ पद्धतीने सांगितला. शिवाय आपल्या अत्यंत रसाळ वाणीने, मधुर भाषाने समाजपुरुषाला भक्ती घुटी पाजली. याचा परिणाम म्हणजे समाजाचे मन एका उत्क्रांत अवस्थेपर्यंत पोचले. आद्य शंकराचार्यांचा परब्रह्म लिंगम असणारा पांडुरंग मराठी मनाचा सार्वभौम बनला. घटापटादिकांना अगम्य अशी भावसमाधी फिरत्या चाकाबरोबर कुंभाराला लागू लागली. गंगाखेडच्या दासी जनीच्या फाटक्या वाकळीत पंढरीचा पातशाह विश्रांती घेऊ लागला. मंगळवेढ्याच्या चोख्याच्या हाडासांगडातून विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. औंढ्या नागनाथाच्या विसोबाने श्रद्धाहीन व ढोंगी कर्मकांडांचा बोजवारा उडवला. अनेकांच्या जीवनाचे सोने झाले. भक्तीची भागीरथी खळाळू लागली. नाथांना वाटले आता मात्र त्या भागीरथीचा खळाळ थांबला आहे. अज्ञानरूपी वृक्षाच्या व वेलीच्या जंजाळात धर्मसंकीर्तन मळकट होऊ लागले आहे. परकीय सत्तेच्या नावाखाली लोक स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत. ज्ञानी याच्या राजाची ज्ञानेश्वरी, तिच्यातला दिव्य संदेश पुन्हा एकदा समाजपुरुषाला ऐकायला हवा. त्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायला हवे आहे. ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण व्हायलाच हवे. या विचाराने एकनाथांची कार्याची तळमळ वाढत होती. मिळतील तितक्या ज्ञानेश्वरी पोथ्या देऊळवाड्यात गोळा होऊ लागल्या. एकनाथ महाराजांना आता उसंत मिळत नव्हती. आलेल्या पोथ्या नीट जतन करायच्या, सुटलेली पाने अनुक्रमे लावून घ्यायची, त्याचे वाचन करायचे, त्यातल्या ओव्यांची वर्गवारी ते करू लागले. हा कामाचा व्याप त्यांना अत्यंत सुखकर वाटत होता. पण होणारे काम हे नीट योग्य मार्गाने होत आहे ना, याबद्दल ते अधूनमधून शंकित असायचे. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी अंतरी जागवा निर्धारी, श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. श्री ज्ञानेश्वरांचे स्मरणपूर्वक ध्यान करून ते कार्यारंभ करीत होते. सोमवार होता. नाथ नीलकंठेश्वराचे दर्शन घेऊन वाड्याकडे परत येत होते. वाटेत त्यांना कुणी एकाने जुन्या पोथ्याचे बाड दिले. ते त्यांनी काखोटीला मारले आणि निघाले. वाटेतल्या मशिदीच्या पायरीवर एक वयोवृद्ध मुल्ला खाली मान घालून काहीतरी शिवण्यात मग्न होता.
त्याचे मळकट कपडे पांढऱ्या स्वच्छ मशिदीच्या पार्श्वभूमीवर जास्तच मळकट वाटत होते. त्याची टोकदार दाढी किंचित लालसर दिसत होती आणि सुईच्या प्रत्येक टाक्याबरोबर मान हल्ली की ती वर खाली होत होती. ती मोठी मजेशीर दिसत होती. त्या कार्यरत मुल्लाकडे नाथ मोठ्या कौतुकाने पाहत होते. अधोदृष्टीच्या या यवनाला कुणीतरी जवळून चालल्याची चाहूल लागली. तो म्हणाला, अरे भाई, मुझे जरा सुई पिरो के देना, मुझे ठीक से दिखता नहीं. नाथ थांबले. त्याच्या हातातला सुई दोरा घेऊन त्यांनी तो ओवून दिला. त्याच्या हातात सुई दोरा देत नाथ म्हणाले, मियाँ, यह क्या काम चल रहा है? तो मुल्ला टाका घालीत म्हणाला, मैं दुशाले में थेगडा लगा रहा हूँ. नाथ आश्चर्याने म्हणाले, ही एवढी भरजरी शाल आणि त्याला जुनी ठिगळं? हां हां, तो क्या हुआ? त्याची नजर अद्याप खाली होती. तो पुढे म्हणाला, भाई, अपने पैठण में वह नाथ महाराज है ना? नाथ क्षणभर दचकले. त्यांना वाटले, माझे काय? या मौलवीने मला ओळखलेले दिसत नाही. नव्हे, त्याने माझ्याकडे अद्याप पाहिलंही नाही आहे. मुल्ला म्हणत होता, वह नाथ ज्ञानेश्वरी जैसे कीमती भरजरी दुशाले में अपने अकल से थेगड़े लगाने वाला है. इसलिए मैं देख रहा हूँ कि थेगड़े वाला यह दुशाल कैसा दिखाई देगा. अरे वैसी ही वह ज्ञानेश्वरी दिखेगी ना. एकनाथ तटस्थ झाले. या वयोवृद्ध यवनाच्या ठिकाणी त्यांना गुरु जनार्दनाचा भास झाला. क्षणात त्यांना त्या जागी ज्ञानेश्वर माऊली दिसू लागली. त्यांना जणू दृष्टीभ्रम झाला व त्यामुळे त्यांना जणू दिव्य संदेश मिळाला. ते त्या मौलवीला शरण गेले आणि अपराधी स्वरात म्हणाले, आप मेरे गुरु है. मैं एकनाथ हूँ. मैं बड़ी सारी भूल कर रहा था. आपने मुझे जगाया. आपको शुक्रिया, हजार बार शुक्रिया. असं म्हणून ते सद्गदित झाले व खाली मान घालून चालू लागले. ज्ञानेश्वरीसारखा श्रेष्ठ पवित्र ग्रंथ शुद्ध करायला मी सिद्ध झालो. पण मी कोण? मला काय अधिकार? माझी पात्रता तरी काय? शिवाय मी केलेल्या शुद्धीकरणाला मान्यता मिळावी, तो प्रमाण ग्रंथ व्हावा हे म्हणणारा मी कोण? आणि आहे याला अशुद्ध म्हणणारा तरी मी कोण? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे गौरी शंकराचे उच्च शिखर. मी तर तळातल्या पायधुळीचा कणही नाही, तरी मी पवित्र शिखराला स्पर्श करण्याचे धाडस करतो आहे. हा महामूर्खपणा नव्हे का? लहान तोंडी मोठा घास घेण्याचाच प्रकार नव्हे का? आज सोमवार, निळकंठाच्या दर्शनानंतर त्याच्याच प्रेरणेने मला हा बोध झाला नसेल ना. आळंदी हे श्रेष्ठ शिवपीठ आहे. तिथेच माऊली समाधिस्थ झाली. मला आजच्या शुभमुहूर्तावर तर जनार्दनने जागे केलेले नसेल ना. एकनाथांना रात्रंदिवस आता वेगळीच तळमळ लागली. काय करू, कसे करू? ज्ञानेश्वरीच्या अशुद्ध प्रतीची शुद्धी अत्यंत आवश्यक आहे हे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीला पटत होते. हे कार्य माझ्या जीवनाचे उत्तरदायित्व आहे, ते माझे कर्तव्य आहे याची जाणीवही त्यांना होती. पण ते करावे कसे? मार्ग कोणता? मार्गदर्शन कोणाचे? या विचारांच्या गुंत्यात मन गोंधळले होते. ते कळवळून म्हणत, ज्ञानाई, माझं बुद्धिहीनाला, पामराला तू मार्ग दाखव. हे कार्य तुझेच आहे. तूच माझ्याकडून करवून घे. माझी अंतस्फूर्ती मला ग्वाही देत आहे की ते कार्य होणार आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. सारे कर्तृत्व तुझेच आहे. मी तुला मनोभावे शरण आलो आहे. मला पदरात घे, माझी तळमळ शमव. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट, जनाबाई तेथे मुगुट. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. मिळतील तितक्या पोथ्या एकत्र केल्या जात होत्या. त्यांची छाननी होत होती. ओव्यांची निश्चिती मात्र होत नव्हती. मुसलमान राज्यकर्त्यांचा पगडा संत सज्जनांवर सुद्धा पडला आहे की काय? म्हणून का स्वामीनाथा मला मुल्लाच्या रूपात येऊन मार्गदर्शन केलेत? मागे तू मलंगाच्या रूपात मला दत्तदर्शन घडवलेस. त्याचे कारण हेच की काय? की माझ्या मनातून भेदाभेद नष्ट व्हावा, आपपर भाव नाहीसा व्हावा, आत्मा इथून तिथून सारा एक याची अहर्निश जाणीव राहावी. म्हणून तर तू हे वेषांतर केले नाहीस ना. वेश कोणता का असेना, पण बोध महत्त्वाचा. भरजरी वस्त्राला ठिगळ, केवढं तरी हे झणझणीत अंजन. गुरुदेवा, या अज्ञानी लेकराला किती दिवस पदराआड घेणार?
मी ठेचाळलो तर तुझ्या डोळ्यात अश्रू येणार. माझ्या हातून चूक झाली तर तुझा जीव कळवळतो. मी अज्ञान अंधकारात असलो की तू चाचपडतोस. केवढं हे मृदू अंतःकरण तुझं. नाथांना गुरुभेटीची तळमळ लागली. त्यातून फाल्गुन वद्य षष्ठी अगदी जवळ येऊन ठेपली होती. त्यामुळे तर त्या भेटीची ओढ आणखीनच वाढली. फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे माझ्या जीवनातला प्रकाश संवेदनाचा शुभ शकुनाचा दिवस, माझ्या जागराचा दिवस. गुरुदेवा, या स्थितीला मला गुरु अनुग्रह झाला. आणि त्याहून विशेष म्हणजे स्वामीनाथा, आपल्याला ह्याच शुभ तिथीला दत्तदर्शन झाले असे आपणच मला सांगितले. मी अनाथ होतो तो खऱ्या अर्थाने सनाथ झालो. पोरका बापुडवाणा होतो तो समर्थ झालो. केवढी भाग्याची ही तिथी. नुकतीच होळी पौर्णिमा झाली होती. जेवढे वाईट, जेवढे त्याज्य, जेवढे म्हणून हीण, ते सारे हुताशनीत जळून भस्म झाले होते. बाकी जे शिल्लक राहिले ते सारे शुद्ध 100 नमरी चोख. फाल्गुन म्हणजे शिशिर ऋतू, म्हणजे पांझडीचा ऋतू. आता हळूहळू नवचैतन्याची चाहूल लागेल. वृक्षसंपत्ती नवपल्लवाने बहरून येईल. पृथ्वीचे भाट आपल्या मधुर पूजनाने सारा आसमंत संगीतमय करतील. मोगरा उमलला की सुगंधी वसंत वारे वाहू लागतील आणि डोलणारी हिरवीगार आम्रफळे पक्व होऊन झाडावर झोके घेऊ लागतील. अशा या रम्य ऋतूच्या आगमनासाठी थोडे थांबायला हवे, तिष्ठायला हवे. हा वाट मारण्याचा काल मोठा विचित्र मनस्थिती निर्माण करतो. मनी हुरहुर दाटून येते, चैन पडेनासे होते. मनी हुरहुर दाटलेले नाथ म्हणाले, गुरुराया, माझ्या जीवनात केव्हा रे वसंत बहार येईल? ज्ञानेश्वरी लेखनाचे मला कोण रे मार्गदर्शन करील? नाथांनी उद्धवाला हाक मारली व रांजणातले फुलपात्रभर पाणी आणायला सांगितले. ते रांजण तीर्थ प्यायल्यावर त्यांना खूप बरे वाटले. हुरहुर किंचित शमली. श्रीखंडाच्या आठवणीने मन प्रफुल्लित झाले. त्याच्यामुळे साध्या पाण्याला तीर्थाचे पावित्र्य आले. केवढे हे त्याचे सामर्थ्य. मग त्यांनी मुक्तेश्वराला हाक मारली व त्याच्याकडून काही स्तोत्रे म्हणून घेतली. त्याची शुद्ध वाणी, खणखणीत आवाज आणि स्तोत्रातली गेयता सारच काही उत्तम असल्याने एकनाथांच्या हुरहुरत्या मनाला या श्रवणाचा खूप लाभ झाला. मुक्तेश्वराच्या स्वरात काही आगळा वेगळा भावस्पर्श आहे याची त्यांना जाणीव झाली. ते म्हणाले, मुक्तेश्वरा, हल्ली अध्ययन काय चाललं आहे आणि काय वाचतो आहेस? गिरिजाबाई तेथे येत म्हणाल्या, ऐकलं का? आपल्या नातवाने हरिश्चंद्राख्यान आणि गजेंद्र मोक्ष ओवीबद्ध लिहून काढलाय हो. नाथ आनंदाने पाहू लागले. पाहू 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 अरे, तू अद्याप हे कसं सांगितलं नाहीस? मुक्तेश्वर आदवीने उठला आणि लिहिलेला कागदांचा गठ्ठा समोर आणून ठेवला. एकनाथ एकाग्र होऊन ते वाचू लागले. मुक्तेश्वराची भाषा अलंकारिक होती. त्यात प्रज्ञेचा विलास दिसत होता. कथेतले सौंदर्य आणि ओघ फारच छान साधला. नाथांनी वाटले, बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागले आहेत ते खोटं नाही. हा नक्की फार मोठा कवी होणार. नुसता कवी नाही तर कवीश्वर होणार, आणि तो सुद्धा ईश्वरनिष्ठ श्रद्धाळू कवीश्वर. नाथांना प्रेमाचा गहिवर दाटून आला. त्यांच्या मुखातून शब्द उमटेना, पण त्यांची नजर मात्र अंतःकरणाला सारा भाव सांगून गेली. मुक्तेश्वर अत्यंत लीनतेने म्हणाला, आजोबा, मी सध्या महाभारत वाचतो आहे आणि विश्वामित्र भोजन प्रसंग ओवीबद्ध करतो आहे. शिवाय नित्याच्या अध्ययनात खंड नाही आणि वाचनाच्या नादात त्याकडे दुर्लक्षही करीत नाही. फक्त आपला आशीर्वाद असावा. त्याची पाठ थोपटत नाथ म्हणाले, मुक्तेश्वरा, माझ्या लीलेच्या पोटी तू जन्माला आलास आणि तिचे पांग फेडलेस रे बाबा. आयुष्यात आपल्या मात्यापित्यांना विसरू नकोस. कितीही वैभव प्राप्त झालं, मानमान्यता मिळाली, उदो उदो झाला, तरी लीला विश्वंभराला विसरू नकोस हो. मुक्तेश्वर चटकन म्हणाला, आजोबा, आपण रचलेल्या काव्याच्या शेवटी आपण एका जनार्दनी म्हणता आणि गुरु ऋण स्मरता. त्याप्रमाणे मी सुद्धा मातृपितृ ऋण स्मरण म्हणून रचलेल्या रचनेच्या शेवटी लीला विश्वंभर असा माझ्या नावाचा उल्लेख करू का? नाथ त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागले. त्यांचे डोळे स्नेहभराने डबडबले. गिरिजाबाई म्हणाल्या, वा, छान. आजोबांपेक्षा नातू सवाई म्हणायला हरकत नाही. आपल्या नातवाचे कवित्व, बुद्धिवैभव पाहून नाथ आनंदित झालेच होते. पण त्या बुद्धीला नम्रतेची जोड आहे, कृतज्ञतेची झालर आहे, म्हणून ते विशेषच आनंदात होते. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.